IMBचे सदस्य सचिव आमचे अशोक परमजी साहेब आणि समोर असलेले सगळे वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आणि सगळ्यांना पहिले तुमचं नाव त्यांचे स्वागत करतात. आणि दरवर्षा आम्ही एक नॅशनल राष्ट्रीय स्तरावरील कवी संमेलन आयोजित करतात ते 26 जानेवारी. परंतु 26 जानेवारी सगळीकडे सगळ्या ठिकाणी कार्यक्रम असल्याकारणानं त्याच्या 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला तो कार्यक्रम आम्ही करतो ठरलेला होता. त्यातून आमच्या देशातल्या वेगवेगळ्या भाषातले कवी तांकां आमंत्रण दिल्लें आसा. त्याचबरोबर गोंयचे कवी कोंकणी, मराठी, हिंदी, संस्कृत ह्या आमची जी संस्था आसा ती आम्ही सगळ्या भाषांतल्या म्हणजे कोंकणी, मराठी, इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत या भाषांत आम्ही प्राधान्य आणि त्या कार्यक्रमात आम्ही चीफ गेस्ट म्हणून त्यांना आमंत्रण केलेलं आसा. ते गोंयचे एक मोठे शिक्षण क्षेत्रातले तज्ञ डॉक्टर मनोज कामत हे जेम्पे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य. त्याशिवाय कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नामांकित मोठे कवी, राजकारणातले सुद्धा मोठे, त्या काळात ते एक आमदार असेल महाराष्ट्रात असे आमचे रामदास फुटाणे. अनेक वेळा ते गोव्यात येतात किंवा बाकीच्या ठिकाणी होतात. ते रामदास फुटाणे हे कवी संमेलनाचे अध्यक्ष असतात. त्याशिवाय जे बाकी कवी असतात, मोठे कवी असतात गोंयच्या आमच्या, तातूंत साहित्य अकादमीन जे अनेक वेळा त्यांची कविता वाचन झाले आसा. असे माधव बोरकर हे आमचे गोंयचे, ते आपली कोंकणी कविता सादर करतले. सोमा बंडोपाध्याय, डॉक्टर सोमा बंडोपाध्याय ही म्हणजे पहिली आमच्या या कार्यक्रमात आलेली. ही कलकत्त्यातल्या आसा. ती कलकत्ता विद्यापीठात उच्च पदाचेर आसा. त्याशिवाय निलबा खांडेकर हो कोंकणीतलो एक मोठो कवी. हांकाय बी अनेक वेळा साहित्य अकादमीचे पुरस्कार मेळ्ळे आसात तांच्या पुस्तकांक. त्याशिवाय इंग्लिश हातूंत गोंयचो ब्रायन मेंडोसा इंग्लिश कविता सादर करतलो. त्याशिवाय हिंदी कवयित्री अनुराधा सिंग. त्याशिवाय कृष्णा बडिगार हे कन्नड कविता सादर करतले. ते कर्नाटकातले आसा. श्री संतोष कुमार भोजपुरी कविता हे बिहारच्यान येतात. YB सुतार जांका गोंयकार आणि महाराष्ट्रातले लोक चित्रशील शबाब म्हणून ओळखतात, एक कवी असतात ते इथले. त्याशिवाय सांडू रामन पंजाबी कवी. सुनीता फडणवीस ही संस्कृत कवयित्री गोंयची आसा ती. त्याशिवाय श्री कोणते श्रीमती ग्वादालो डायस कोंकणी कविता सादर करतले. मागीर जमालुद्दीन क्रिस्टी उर्दू कवी सादर करतले.
श्री गोविंद काजळेकर हे सावंतवाडीतले म्हणजे महाराष्ट्रातले मराठी कविता आणि सोनाली सावळ देसाई ही मराठी कविता असतात. एकंदर 15 कवी या संमेलनात सहभागी होतात. त्याशिवाय माधव बोरकर आणि आमचे रामदास फुटाणे यांची कविता ह्यो आमकां चड लक्षणी आसतल्यो अशें दिसता. तर ह्या कार्यक्रमात सगळ्यांनी मोठ्या संख्येन गोंयकारांनी आमच्या कवी लेखक आणि साहित्याचे रसिक आणि ह्या संधीचो फायदो घेवचो आणि हे सगळे संमेलन जे आसा ते एस डेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स कुजिरा ज्या ठिकाणी सगळ्यो शैक्षणिक संस्था पणजेंतल्यो ज्या ठिकाणी स्थलांतरीत करून उब्यो रावल्या आता थंय हें संमेलन जाता. तेन्ना सगळ्यांनी ताचो आस्वाद घेवचो अशें हांव सगळ्यांक विनंती करता. फुल डे आसतले ना सकाळी 9:30 सुरू जातले 1 पर्यंत हो कार्यक्रम संपता. कवी इन्व्हायटेड फक्त हे जे आसा ते आउटसायडर आसात ते सगळे पार्टिसिपंट तांचीच नांवां दिल्यात.